मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि नॉन सर्जिकल प्रोसिजर जे आहेत. बरं. फॉर एक्झाम्पल बोटॉक्स हां. तुम्हाला दर 4 ते 6 महिन्यांनी रिपीट करायला लागेल. एक्झॅक्टली. फिलर्स तुम्हाला दर 1 ते 1.5 वर्षात रिपीट करायला लागेल. ओके. थ्रेड्स जर तुम्ही केले, विच आय डोंट प्रिफर टू डू, बट स्टील ओके. मे बी एव्हरी 4 to 6 months त्याची Okay. लॉन्जिटिव्हिटी असते. ओके. तर ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्यांची लॉन्जिटिव्हिटी कमी असते. बरं. ते तुम्हाला कधी परत रिपीट करायला लागतं. करावं लागतं. पण सर्जिकल प्रोसिजर्स जे असतात ते स्ट्रक्चरल चेंज करेक्ट केल्यामुळे दे लास्ट यू फॉर अ लॉंगर टाईम. म्हणजे वी आर टॉकिंग ॲटलीस्ट 10 to 15 years. बरं. आता 10 to 15 years एवढा वेळ आहे, कळालं की बाय दॅट टाइम तुमच्या बॉडीमध्येही बरेच फिजिओलॉजिकल चेंजेस Changes होतात, होतात, यु नो. आणि प्रॉबेबली बाय दॅट एज तुम्ही ते सगळं ॲक्सेप्ट करता. पण डेफिनेटली सर्जरीज तुम्हाला परत 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 रिपीट करायला लागत नाहीत. नाही लागत. बीट ओके. फेस लिफ्ट, लायपोसक्शन, ब्रेस्ट लिफ्ट, एनिथिंग तुम्हाला परत परत रिपीट करायला लागत नाहीत.